हॅलो. सर, बोला ना. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आज तुमचा अंदाज ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव कोणत्या परिसरात पाऊस राहील? आज आहे 3 ऑगस्ट 2026. आजपासून आणखीन 6 तारखेपर्यंत असा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहेच महाराष्ट्रात. पण ते काही जिल्ह्यातच आहे. सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय आहे, आणखीन 6 तारखेपर्यंत पाऊस आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, यवतमाळ ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, 6 तारखेपर्यंत आणखीन पाऊस आहेच. पूर्व विदर्भामधील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, पूर्व गडचिरोली, विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तिकडे देखील काय होईल, 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा आणखीन 6 तारखेपर्यंत पाऊस आहे. पण पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला एक सांगा, तुम्ही 7 तारखेपासून 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या. बरं सर. कारण की ना 15 ऑगस्टला काय होणार आहे, पूर्व विदर्भाचा एक कमी दाबाचा पट्टा येणार आहे. त्याच्यामुळं तिकडं पाऊस मुसळधार पडणार आहे, अतिमुसळधार. मग ते पडणार आहे गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, मग खूप पाऊस पडणार आहे. इकडे आदिलाबाद, धर्माबाद, तेलंगणा. पश्चिम महाराष्ट्र 15, 16, 17 तारखेला किती 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्टच्या दरम्यान. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या तिकडे जिल्ह्यात काय होईल, सध्या ना पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि तिकडं सरी चालू राहते सध्या. म्हणजे एवढं काही मोठं पडणार नाही, उगा अर्ध्या तासाचा 1 तासाचा. 7 तारखेपर्यंत पाऊस आहे तिकडं आता, 7 महाराष्ट्र ऑगस्ट पर्यंत. आणि त्याच्यानंतर 7च्या नंतर डाळिंब शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी, 15 तारखेपर्यंत चांगलं कोरडं वातावरण होईल, ऊन पडेल. महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अतिवृष्टीच्या धोक्यात आहे का? सध्या नाही, सध्या फक्त मग 15 ऑगस्टला आहेत ना. 15 ऑगस्टच्या दरम्यान मग चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती इकडे मग अतिमुसळधार अतिवृष्टी होईल. कोणत्या नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे का? तिकडल्याच पूर्व विदर्भातल्याच. आणि एक जायकवाडी धरण आहे ना, ते एक अपडेट देतो. मराठवाड्याची ताण भागवणारा पैठणचं नाथसागर, ते आता झालंय 88% झालंय. आणि उद्या 4 ऑगस्टला ते होईल 90%. 4 ऑगस्टला उद्या रात्रीच्याला होईल 92%. ओके सर. 93% जर झालं हां. तर तिथं पाणी सोडणार. आणि 93% नाही झालं तर नाही सोडणार. तर माझा अंदाज आहे 93% होऊन पुन्हा 94-95 10,000 क्युसेक्सनं जरी पाणी आलं तर मग पाणी सोडावं लागणार. त्याच्यामुळं गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपण आपली समजा मोटर सध्या काही एवढे गिळत नसेल तर काढून घ्यायला हरकत नाही. आणि पाणी द्यायचं असेल तर चालू ठेवायला. गोदावरी म्हणजे पैठणपासून ते इकडं नांदेडपर्यंत ज्यांच्या मोटर असेल, गायगोटे असेल, सध्या काय करायला पाहिजे, आता 2-4 दिवस तरी नदी गंगाच्या आपल्या गोदावरी नदीमध्ये न्यायला नाही पाहिजे. कारण की कधी बी पाणी सोडू शकते ते. बरं. सोडताना तर ते कल्पना देणार आहे, पण ते कसं असतंय 93% भरल्याच्या नंतर मग तिथं शासनातून निर्देश आल्याच्या नंतर ते सोडत येतं. पण तरी आपण सतर्क राहिलेलं काय हरकत नाही. एखादं काय सांगता येते, पाऊस कधी एखाद्या पडू शकतो वरती. हो ना. हं. तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी तुमच्यावर विश्वास ठेवतो. या पावसाळ्यात तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना कोणता महत्त्वाचा संदेश द्याल? शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो, आता 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान शेतीचे कामे करून घ्या. हं. हवामान कोरडे, ऊन पडणार आहे, चांगलं सूर्यदर्शन होईल. 15 ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा पूर्व विदर्भात पाऊस येईल. त्याच्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात एकदा येईल. पण एकदम असा म्हणजे खंड पडणार नाही, उगाच 5-6 दिवस पाऊस नसणार आहे तेवढंच. आणि त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर चांगला पाऊस पडणार आहे. परतीचा पाऊस चांगला पडेल.
आणि परतीचा पाऊस इकडल्या जिल्ह्याला जास्त पडणार आहे, दक्षिण महाराष्ट्राला. बरं बरं. हं. धन्यवाद सर.